श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. ऐकूयात चर्चा रंग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात माननीय श्रीराम नानल ज्येष्ठ अर्थ विश्लेषक आणि माननीय श्रीयुत मुकुंद फडके ज्येष्ठ पत्रकार आणि कर सल्लागार यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, नुकतंच केंद्रीय बजेट 2026 आणि 27 जाहीर झालं. त्या बजेटमधील विविध गोष्टी सर्वसामान्य माणसांना कळाव्यात त्या दृष्टीने दोन अर्थतज्ज्ञांनी साधलेला संवाद म्हणजेच बजेटचा याचा पहिला भाग आपण ऐकणार आहात आजच्या चर्चारंग या कार्यक्रमात. तर ऐकूयात चर्चारंग हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या हिंदवी रेडिओ 89.6 या साताऱ्याच्या अत्यंत लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर. श्रोते हो, आज आपण चर्चा रंग हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे बजेटचा. बजेटचा. श्रोते हो, हे वेगळं नाव यासाठीच आपण आत्ता बोलतो आहे की आपल्या भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच 1 फेब्रुवारी रोजी आपल्या अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला. हा जो अर्थसंकल्प आहे, ज्याला कायम बजेट असं म्हणलं जातं, दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये जर आपण बघितलं किंवा काही लोकांनी लाईव्ह टेलिकास्ट जर बघितलेला असेल तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सर्वसामान्याच्या आकलनाच्या बाहेर आहेत असंच वाटतं. कारण त्यामध्ये अनेक शब्द असे येतात की बाबा CRR रेशो काय आहे, रिव्हर्स रेपो रेट काय आहे, त्याच्यानंतर तुमचं फिस्कल डेफिसिट काय आहे, असे अनेक शब्द वेगवेगळे जे की आपल्या कायम प्रचलित स्वरूपाचे नाही आहेत असे येतात. आणि मग नक्की या अशा काही गोष्टींचा, या बजेटमध्ये मांडलेल्या गोष्टींचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर कसा परिणाम होतो आणि सर्वसामान्य माणसानं यामधलं नक्की काय लक्षात घ्यावं या संदर्भातली माहिती आज आपण 2 अर्थतज्ञ असणाऱ्या माणसांकडून आज मिळवणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत माननीय श्रीराम नानल साहेब आणि माननीय मुकुंद फडके साहेब. मी दोन्ही अतिथींचं आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. श्रोते हो, या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 याच्यासाठी प्रामुख्यानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय श्रीराम नानल साहेब हे मुंबईच्या RA पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स या कॉलेजमधून त्यांनी BCom ही पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर सिडनेहम कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीला सुरुवात केली आणि त्यानंतर पदोन्नती मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात शाखाधिकारी, निरीक्षण विभाग आणि शेवटी अग्रणी बँक अधिकारी अशा जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. त्यांना अर्थशास्त्राची विशेष आवड आहे. विविध वृत्तपत्रात आणि साप्ताहिकात लेखन हे त्यांनी केलेलं आहे. पायाभूत सुविधांचा विशेष अभ्यास हा त्यांनी केलेला आहे. गेली 25 वर्ष केंद्रीय अर्थसंकल्पाचा अभ्यास करून त्यावर ते मांडणी करत आहेत. नाहिरे वर्गासाठी अर्थसंकल्पात काय आहे याची विशेष काळजी त्यांना आहे आणि अशा या अभ्यासू व्यक्तिमत्वाला आज आपण आपल्या हिंदवी रेडिओ स्टेशनवर निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण या बजेट संदर्भातच संवाद साधणार आहोत. तसंच दुसरे अर्थतज्ञ जे आहेत हे मुकुंदराव फडके सर. यांचं शिक्षण BCom MBA झालेलं आहे. MA अर्थशास्त्र आणि LLB अशी त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. ते निवृत्त संपादक आणि पत्रकार आहेत. मराठीतील प्रमुख दैनिकांमध्ये निवासी संपादक ते कार्यकारी संपादक या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. ऐक्य, तरुण भारत, लोकमत, सकाळ, पुढारी, प्रभात या दैनिकांमध्ये त्यांनी सेवा बजावलेली आहे.
सध्या निवृत्तीनंतर सातारा येथं व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये बिझनेस लॉ आणि अर्थशास्त्र हे विषय ते शिकवत आहेत आणि शिवाय ज्येष्ठ करसल्लागार म्हणून साताऱ्यात त्यांची ख्याती आहे. तर असे अर्थविश्लेषणामध्ये तज्ज्ञ असणारे अशी दोन्ही व्यक्तिमत्व आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुरुवातीलाच मुकुंदराव फडके सरांना आपल्या संवादाच्या सुरुवातीलाच असा प्रश्न विचारतो. हे आपण म्हणतोय बजेटचा, तर म्हणजे बजेट म्हणजे नक्की काय असतं आणि त्याची आवश्यकता काय आहे नक्की? चांगला प्रश्न आहे आणि आपल्या कार्यक्रमाचं नावही खूप छान आहे बजेटचा. खरं तर अर्थसंकल्पाचा पण असू शकतो किंवा अंदाजपत्रकाचा पण असू शकतो. बरोबर. हा आपल्या देशामध्ये साक्षरता वाढली, पण आर्थिक साक्षरता जर वाढायची असेल तर अशा प्रकारच्या कार्यक्रमांची खूप गरज आहे. कारण सगळ्यांना कडं कळलं पाहिजे अर्थव्यवस्थेचं. त्यानिमित्तानं हा खूप चांगला कार्यक्रम हिंदवी रेडिओनं केला, त्याबद्दल त्यांचे प्रथम आभार. आणि आपण जो प्रश्न विचारलात बजेट किंवा अर्थसंकल्प, खरं खूप वर्षापूर्वी त्याला शब्द होता अंदाजपत्रक, आणि नंतर तो अर्थसंकल्प किंवा बजेट या अर्थानं हा शब्द रूढ झाला. त्याच्यामध्ये जसं आपलं एक फॅमिली बजेट असतं की आपल्याला दरमहा मिळणारे काही पैसे आहेत, त्याच्यात आपण काही पैसे खर्च करतो. जसं एखाद्या फॅमिलीचं किंवा कुटुंबाचं बजेट असतं, तसंच हे देशाचं बजेट आहे. म्हणजे सरकारला मिळणारे किंवा देशाला मिळणारे पैसे आणि देशाला करावा लागणारा खर्च याची जी मांडणी आहे, अंदाज आहे तो. बजेट हा अंदाज आहे, ती कुठल्या प्रकारचं काही झालेलं नाही, हा अंदाज आहे. म्हणून त्याला पूर्वी अंदाजपत्रक म्हणायचे. म्हणून एखाद्या विशिष्ट वर्षामध्ये, आणि हा एका वर्षाचा अंदाज असतो. हा अर्थसंकल्प हा एका वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये तुमचा संकल्प कसा आहे की तुम्हाला पैसे कसे मिळवायचेत, ते पैसे कशा प्रकारे खर्च करायचेत, याचा संकल्प म्हणजे अर्थसंकल्प, ज्याला आपण बजेट म्हणतो. आणि खरा हा एक त्याला योग्य शब्द आहे फायनान्स ऍक्ट. त्या वर्षाचा फायनान्स ऍक्ट. आता ह्या वर्षीच्या बजेटला फायनान्स ऍक्ट 2026 असं म्हटलं जाईल. कारण जेव्हा मूळ इन्कम टॅक्स कायदा झाला, आयकर कायदा झाला, तेव्हा आयकर कायद्यानं सांगितलं दरवर्षी तुम्हाला इन्कम टॅक्स बाबत किंवा तेव्हाच्या सेल्स टॅक्स बाबत तुम्हाला नियम करावे लागतील, आणि ते तुमच्या बजेटमध्ये केले जातात. तेव्हा अर्थसंकल्पामध्ये किंवा बजेटमध्ये ह्या संदर्भात कसे पैसे मिळवायचे आणि पैसे कसे खर्च करायचे याचं नियोजन किंवा संकल्प म्हणजे अर्थसंकल्प. बरोबर. वृत्तपत्रामध्ये आपण बरीच वर्ष बघतोय की बजेटच्या दुसऱ्या दिवशी एक मात्र चौकट कायम असती की 1 रुपया कसा येणार आणि 1 रुपया कसा जाणार. बरोबर आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की सर्वसामान्य लोकांना ही कोटींची जी काही भाषा आहे ती कळायचं थोडं अवघड आहे. कारण आता मला वाटतं या वर्षीचं बजेट तर काहीतरी 52 लाख कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त रकमेचं आहे, जेव्हा की जे गेल्या वर्षी 50 लाख कोटी रुपयांच्या जवळपास होतं. तर हे जे काही कोटीच्या कोटी उड्डाण आहेत आणि त्यामधून मग 1 रुपया सरकारकडे कसा येणार आणि तो 1 रुपया कशा पद्धतीनं खर्च होणार, ह्याबद्दल नक्की काय त्या बजेटमध्ये सांगितलेलं असं? त्याच्यामध्ये 1 रुपया कसा येणार याचा अर्थ सरकारचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत हे त्याच्यामध्ये म्हटलेलं असतं. त्याच्यामध्ये मुख्य स्रोत जो आहे तो सरकारचा करांसंदर्भातला असतो. बरोबर. म्हणजे आयकर आणि जीएसटी. म्हणजे आता जीएसटी, पूर्वी सेल्स टॅक्स होता, उत्पादन शुल्क आहे, कस्टम ड्युटी आहे, एक्साईज आहे म्हणजे उत्पादन शुल्क म्हणून, किंवा काही वेळेला सरकारला वेगळ्या प्रकारेच उत्पन्न मिळतं. उत्पन्नाचा अर्थ काय की आता तुम्हाला लायसन्स काढायचं, लायसन्स काढायला फी द्यावी लागते, की तुम्हाला पॅन काढायचं तर पॅनसाठी तुम्हाला फी द्यावी लागते, सुद्धा सरकारचं उत्पन्न आहे. किंवा अनेक वेळा सरकार कर्ज काढतं, सरकारला कर्ज काढावेच लागतं, ते पण सरकारचं उत्पन्न मानलं जातं. म्हणजे सरकारला समजा 1 रुपया मिळवायचा असेल तर तो 1 रुपया किती प्रकारे मिळवता येतो. आज सर्वात जास्त त्यातला जो वाटा आहे तो करांचा आहे. आता तुम्ही जो 52 लाख कोटी सांगितलं ह्या वर्षीला, तर 52 लाख कोटी पैकी आपल्या यावेळी करांच्या माध्यमातून मला वाटतं 36 लाख कोटी मिळणार आहेत. 52 लाख कोटी 36 लाख कोटी फक्त करांच्या, म्हणजे ज्याला आपण पर्सनल टॅक्स इन्कम टॅक्स म्हणतो आणि जीएसटी असेल तेवढे मिळणार आहेत. आणि बाकी सगळे ते आता मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपण काहीतरी कर्ज दिलेलं असं व्याज सरकारला मिळतं, LIC सारख्या संस्था डिव्हिडंड देतात, कंपन्या सरकारी उपक्रम आहेत ते सरकारला डिव्हिडंड देतात, असं पण सरकारचं उत्पन्न असतं. हा सगळा मिळून सरकारचा रुपया उत्पन्नाचा तयार होतो. आता त्याच रुपयातनं सरकारला खर्च करायचे असतात. मग ते खर्च म्हणजे मॅक्झिमम असतात तो तुमच्या समाज कल्याण योजना आहेत, सरकारी खर्च जास्त आहेत. आता सर्वात जास्त खर्च सरकारला सरकारच्या उपक्रमांवर किंवा सरकारच्या पगार आहेत, पेन्शन आहे, त्याच्यावर सरकारला खर्च करावा लागतो. विविध सामाजिक सुविधा किंवा पायाभूत सुविधांच्या योजना आहेत, रस्ते,
हवाई तळ म्हणजे विमानतळ, अनेक बांधणीचे प्रकल्प आहेत, त्या संदर्भात खर्च करावा लागतो. आता गेल्या काही कालावधीमध्ये सरकारला सामाजिक उपक्रमांवर जेव्हा काही योजना सुरू झाल्या त्याच्यावर मॅक्झिमम खर्च सरकारला करावा लागतो. त्यामुळे आता जर आपण बघितलं रुपया असा येतो रुपया असा जातो, जर बघितलं सरकार जेवढे मिळवते त्यापेक्षा जास्त सरकारला खर्च करावा लागतो. त्यातलं जे हे आहे फरक आहे, मगाशी तुम्ही जो फिस्कल डिफिसिट म्हणलात ती ही की सरकारला पैसे कमी मिळतात, सरकारचा खर्च मात्र जास्त आहे. तूट भरून काढली जाते ती कर्जाच्या माध्यमातून काढली जाते. का विविध लोकांकडनं संस्थांकडनं कर्ज घेते आणि त्या निमित्ताने सगळं उभं केलं जातं. पण अनेक वेळा कधीच सरकारचं रुपया हे जुळत नाही. म्हणजे सरकारचं उत्पन्न 1 रुपया असेल, सरकारचा खर्च 1 रुपया असेलच असं नाही, जास्त खर्च करावा लागतो. त्याला असं रुपया असा येतो म्हणजे सरकारचे उत्पन्नाचे स्त्रोत, रुपया असा जातो म्हणजे सरकार किती बाबींवर विविध प्रकारे खर्च करतो त्याला आपण रुपया असा जातो असं म्हणतो. श्रोते हो, तुमच्या लक्षात येत असेल की आपण घरगुती स्वरूपामध्ये जरी बघितलं, एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये विविध सोर्सेसमधून येणारी रक्कम जी आहे दरमहा, मग एखाद्याची नोकरी असेल, पेन्शन असेल किंवा बँकेमधल्या डिपॉझिट्स असतील, बँकेमधले सेव्हिंग ठेव खाते असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे शेअर बाजारातून मिळालेले असे वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नामधून एकूण येणारं महिन्याकाठीचं उत्पादन आणि दर महिन्याला होणारा खर्च. आता यामध्ये जर आपण फरक बघितला तर याच्यामध्ये वार्षिक संपूर्ण ताळेबंद जुळवायचा प्रयत्न जर आपण केला तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं दिसतं की आपलं उत्पन्न कमी आणि आपल्या स्वभावानुसार आपला खर्च मात्र जास्त असतो. आणि मग अशा ठिकाणी कर्जबाजारीपणा हा आपल्याला येतो, कारण कर्जाऊ पैसे उचलावे लागतात, त्याचं व्याज आपल्याला भरावं लागतं आणि मग तो ताळमेळ कुठं बसायचं जरा मुश्किल होतं. हे मी वैयक्तिक एखाद्या कुटुंबासाठी किंवा एखाद्या माणसासाठी कशा पद्धतीनं असतं आणि तेच बजेटमध्ये कशा पद्धतीनं मांडलेलं आहे याचं साधारण कंपॅरिझन करायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता मला नानल साहेबांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे की 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प एका वाक्यात तुम्ही कसा वर्णन करू शकाल? हिंदवी रेडिओच्या सर्व अभ्यासू श्रोत्यांना माझा नमस्कार. अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. एका वाक्यात या अर्थसंकल्पाचं उत्तर देण्यापूर्वी मला 2-3 आठवडे माझ्यासमोर येत आहेत की 1999 सालापासून मी साताऱ्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलत असतो. जिथे जिथे बोलावतील तिथे काही ठिकाणी बाहेरगावी गेलो होतो. तर त्या काळातले तत्कालीन युनायटेड वेस्टर्न बँकेचे चेअरमन श्री PN जोशी सर आणि प्रख्यात संधी लेखापाल राजाभाऊ टांगसाळे हे दोन्ही माझ्याबरोबर असायचे आणि दोघांची अतिशय अभ्यासू शैली असायची. म्हणजे मला एक श्रोत्यांना सातारकरांना आठवण द्यावीशी वाटते की 99 साली ज्यावेळेला त्यावेळेच्या युती सरकार होतं, मनोहर जोशी त्याचे मुख्यमंत्री होते, तर त्यावेळेला कांद्याचं शॉर्टेज झालं. तर मनोहर जोशींनी असं सांगितलं की आपण कांदा आता सरकारी यंत्रणामार्फत विकायला सुरुवात करूया. तर त्यावेळेच्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना जोशी साहेब कळले होते की हे शासनाचं काम नाही, शासनाचं काम योग्य त्या भावात शेतमाल नागरिकांना उपलब्ध करून देणं आहे. तर ह्या मला आठवणी येतात आणि मला एक नानी पालखेवालांची एक आठवण अभ्यासू श्रोत्यांना सांगावीशी वाटते की त्या काळात काही इंटरनेट वगैरे काही नसायचं. तर त्या काळात दुसऱ्या दिवशी नानी पालखेवालांकडे बहुधा विमानाने असेल त्या बजेट स्पीडची कॉपी यायची आणि त्याच्यानंतर मग ते 3 दिवस ते त्याचा अभ्यास करायचे आणि चौथ्या दिवशी मला तर निश्चित आठवत नाही CCI पॅव्हेलियन का ब्रेबॉन स्टेडियम, तर त्या ठिकाणी त्यांचं बजेटवर भाषण असायचं आणि ते पूर्ण भाषण ते कागदाशिवाय. तर ही मला गोष्ट सांगावीशी वाटते. आणखीन एक गोष्ट मला जो काही फरक या 25 वर्षातला दिसतोय की तंत्रज्ञानामध्ये एवढी आमूलाग्र बदल झालेला आहे की पालखीवाला सरांना जी दुसऱ्या दिवशी कॉपी मिळायची ती ह्या बजेटला आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना 12:30 वाजता निर्मला सीतारामन यांचं भाषण संपलं आणि 1 वाजता आमच्या मोबाईलवर ती कॉपी आलेली होती. तंत्रज्ञानाचा एवढा वेग आहे त्यामुळे काही वेळेला बजेटची भाषणं किंवा बजेटची चर्चा सुद्धा 1 आठवड्यानंतर ती स्टेल होते असं मला आता वाटायला लागलेलं आहे. शेखर सरांनी जो प्रश्न मला विचारला त्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर आत्मनिर्भरता आणि मेक इन इंडिया याचा सुरेख संगम या बजेटमध्ये अर्थसंकल्पात झालेला आहे. वा वा वा. मुळामध्ये आत्ता तुम्ही म्हणल्याप्रमाणे कांद्याचं एक जी आठवण सांगितली ते बऱ्याच वेळेला कांदा रडवला किंवा कांद्यानं रडवलं असं एक बऱ्याच वेळेला सरकारच्या बाबतीमध्ये म्हणलं गेलेलं होतं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे नानी पालखीवालांचं जे तुम्ही उदाहरण सांगितलं
ते खरोखर किती अभ्यासू असतील की म्हणजे कोणताही कागद न घेता या किचकट फिगर्स सगळ्या ज्या बजेटमध्ये उपलब्ध असतात तर त्यासुद्धा तोंडपाठ ते म्हणून दाखवायचे म्हणजे त्या 2-3 दिवसामध्ये केवढा त्यांचा सखोल अभ्यास त्याच्या बाबतीमध्ये असणार आहे याचं एक उदाहरण आपल्याला हे चांगलं तुम्ही सांगितलं नानल साहेब. मला या बजेटच्या संदर्भातच नानल साहेबांना पुढचं एक असं विचारायचं आहे की जसं युवा शक्तीचं बजेट म्हणून एक त्याला म्हणलं गेलं, कारण दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये अशी वेगवेगळी टायटल आलेली होती की नारी शक्तीला सबळ करण्यासाठीचं बजेट किंवा युवा शक्तीला बळ देण्यासाठीचं बजेट, तसंच आरोग्य क्षेत्राला सुद्धा बळकटी देण्याचं बजेट म्हणून हे ओळखलं जातं असं त्या बजेटच्या एकूण स्वरूपावरून दिसतंय. तर आरोग्य क्षेत्रामध्ये नक्की कशा प्रकारे या बजेटमुळं काय काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत? श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की आता भारत देश हा विकसित देशांच्या कॅटेगरीमध्ये आहे. म्हणजे आता तो 3-4 नंबरला आहे, 3ऱ्या नंबरला तो जाऊ शकतो. केवळ 3ऱ्या नंबरला गेला आणि आपला GDP वाढला म्हणजे सर्व काही सुखकारक झालं असं नाही, त्यालाही अनेक वेगळे कंगोरे आहेत. पण शासनाचं धोरण असं आहे की ह्या देशातला नागरिक हा सशक्त झाला, समर्थ झाला आणि आरोग्यपूर्ण जीवन जर जगायला लागला तर त्याचं आउटपुट किंवा प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता वाढेल, तो जास्त काम करेल. त्या दृष्टीने याच्यामध्ये बरेच प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 1,00,000 कोटीची आरोग्यविषयक तरतूद केलेली आहे. ही मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की फार मोठी तरतूद आरोग्य सुधारण्यासाठी केलेली आहे. ही दुसऱ्या 2-3 गोष्टी अशा आहेत की ह्या देशातला नागरिक दुर्बल घटक असेल किंवा अल्प उत्पन्न अल्प मध्यमवर्गीय गटातला असेल तर कॅन्सर सारखा रोग आला तर त्याची सगळी अर्थव्यवस्थेचं मॅनेजमेंट आर्थिक मॅनेजमेंट कोसळते आणि त्याला कर्ज काढायला लागतं. त्या कर्जातनं व्याजामध्येच तो पिचून जातो. तर यावेळेला कॅन्सरवरची औषधावरची ड्युटी त्यांनी कमी केलेली आहे. शिवाय जे 6 दुर्धर आजार आहेत तर या 6 दुर्धर आजारांना सुद्धा औषध स्वस्त दरात हे मिळावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी की ग्रामीण स्तरावर किंवा अर्धशहरी भागावर आपल्याला हक्काचं हॉस्पिटल म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे जिल्हा स्तरावरचं हॉस्पिटल, तर त्या हॉस्पिटलची क्षमता म्हणजे बेड्सची क्षमता ही साधारण पुढच्या 5 वर्षात ते 50% वाढवणार आहेत. आणखीन अशी त्यांनी धोरण केलेलं आहे की अनेक आत्ता सुविधा नसतील तर ट्रॉमा सेंटर वगैरे असेल किंवा अन्य काही सुविधा असतील तर ह्या सुविधा नजीकच्या भविष्यकाळात ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते देणार आहेत. तर यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या धोरणामुळे एक सशक्त भारत निर्माण होण्यास मदत होईल. खूप चांगली माहिती सांगितली की सिव्हिल हॉस्पिटल्स आत्तासुद्धा सर्वसामान्य लोकांच्या उपचाराचं एक हक्काचं केंद्र म्हणून ओळखलं जातं आणि रोजानं अक्षरशः हजारो म्हणजे आपण सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलला जरी बघितलं तरी अक्षरशः रांग लागलेली असती रुग्णांची किंवा काही वेळेला ॲक्सिडेंट्स होत असतात, काही वेळेला काही घटना घडत असतात आणि त्याचेसुद्धा सगळे रुग्ण सिव्हिलला येत असतात आणि त्यामुळं सिव्हिलचा एवढा भला मोठा कॅम्पस असूनसुद्धा त्यामध्ये उभं राहायलासुद्धा जागा नसती, एवढी गर्दी आहे. तर त्या सिव्हिल हॉस्पिटलची क्षमता वाढवणार आहेत, बेडची संख्या कदाचित वाढवलेली असेल किंवा इतर काही औषधोपचारांच्या संदर्भात बऱ्याच वेळेला औषधं काही उपलब्ध होत नसतात तिथं, तर त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होण्याची शक्यता आहे. आणि याद्वारेच आपण असं म्हणतोय की मेडिकल टुरिझम हा जो एक नवीन कन्सेप्ट आपण भारतानं उचलून धरलेला आहे. कारण आपल्याकडं वैद्यक उपचारांची खूप जुनी परंपरा आहे. म्हणजे अगदी वैदिक काळापासूनच आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि जी की कोणत्याही साईड इफेक्टशिवाय आणि लोकांना अतिशय उत्तमपणानं सशक्त करणारी आणि आपल्यातल्या वातावरणाला सुटेबल असणारी अशी एक उपचार पद्धती आहे. आणि त्यामुळं अशा मेडिकल टुरिझमच्या कन्सेप्ट ज्या आहेत या बजेटमध्ये याच्यावर नक्की काय भाष्य केलेलं आहे? मेडिकल टुरिझमवर मी बोलणारच आहे, पण त्याच्या आधी मी एक सांगू इच्छितो की हे जे सध्याचं जे सत्ताधारी पक्ष आहेत तर 2014 पासून त्यांनी आयुर्वेदाला जास्त महत्त्व द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून 2015 साली आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला. तर आत्ताच्या या केंद्रीय अर्थसंकल्पात मला एक गोष्ट अशी दिसली की आपल्या एम्स इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन चालतं, निरनिराळ्या रोगांच्या रोगप्रतिबंधक लसी काढल्या जातात. तर आयुर्वेदाला जोर असणारी अशी 3 नवीन एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची सुरू करणार आहे. त्यामुळे आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल श्रोत्यांना की आपल्याकडे आयुष मिनिस्ट्री म्हणून एक ह्या गोष्टीसाठी एक स्वतंत्र मंत्रालय आहे. सुरुवातीच्या काळात ते श्रीपाद नाईक म्हणून गोव्याचे त्याचे विभागाचे मंत्री होते आणि त्यामुळे आयुर्वेदाला म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये तुलनेमध्ये
ॲलोपॅथिक ट्रीटमेंटला सुद्धा काही ठिकाणी जिथे मर्यादा येतात तर त्या ठिकाणी जागतिक पातळीवर आयुर्वेद पुढे करायचा असं याचं धोरण आहे. आणि मेडिकल टुरिझम काही प्रमाणात आपल्या देशामध्ये आता आहेच. केरळमध्ये अशा अनेक संस्था आहेत. तर आपली जी वैद्यकीय व्यवस्था आहे, म्हणजे मला आता त्याचं नाव आठवत नाही की आपला जो पहिला शस्त्रक्रिया करणारा सुश्रुत जी वैद्यकीय व्यवस्था आहे, तर ती व्यवस्था अधिकाधिक पुढे आणायची. आणि विकसनशील राष्ट्र जी आहेत, म्यानमार असेल किंवा आणखी मिडल ईस्टकडची राष्ट्र असतील, तर ह्या राष्ट्रातले पेशंट हे जर भारतामध्ये वैद्यकीय उपचारासाठी आले तर आपल्या अर्थव्यवस्थेला एक पुढाकार मिळू शकतो. तर ह्या दृष्टीने मला हे धोरण स्वागतार्ह वाटतं. आणि आणखीन एक मला गोष्ट याच्यामध्ये अशी सांगायची की हा सगळा कंपोजिट म्हणजे एकत्रित विचार आहे की देशाचा नागरिक सुदृढ व्हायला पाहिजे, त्याचप्रमाणे देशाच्या नागरिकाच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ व्हायला पाहिजे. अनेक वेळेला असं सांगितलं जातं की अमेरिकेच्या तुलनेत आपलं उत्पन्न हे कमी आहे, पण श्रोत्यांना मी एक निदर्शनाला आणू इच्छितो की अमेरिकेची लोकसंख्या 35 कोटी आहे आणि त्यांच्या टोटल जे देशातलं सेवा आणि उद्योगाचं उत्पादन असतं किंवा रक्कम असते त्याला 35 कोटीने भागलं जातं. आपली लोकसंख्या आता 140 कोटी आहे, त्यामुळे आपल्या देशातल्या उत्पादनाला 140 कोटी या लोकसंख्येने भागलं जातं. तर हा विचार दरडोई उत्पन्न कमी आहे हा विचार न करता सर्वांना काम मिळेल आणि त्या कामातनं त्यांचं आरोग्य सुधारेल आणि शिक्षण पुढे, आता शेखर सर मला विचारतीलच, तर शिक्षणाकडे त्यांचं लक्ष दिलं. मला आता फडके सरांच्याकडे पुन्हा यायचं आहे की कारण आता नानासाहेब बोलता बोलता काही बजेटमधले टिपिकल शब्द बोलत होते, जसं की GDP आहे. मगाशी आपण थोडक्यात उल्लेख केला तो फिस्कल डेफिसिटचा वगैरे. मला जरा त्याबद्दल थोडी माहिती सांगितली तर आपल्या रसिक प्रेक्षकांना हे नक्की आवडेल. GDP म्हणजे त्याचा फुल फॉर्म आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. याचा अगदी साधं सोपं आहे की एखाद्या वर्षामध्ये देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवांची निर्मिती होती गुणिले त्याची किंमत, हे आपलं झालं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणतो आपण. हा GDP हा तुम्ही वर्षभरात ज्या वस्तू सेवा उत्पादन करता त्याची गुणिले त्याची किंमत, हा त्याचा अर्थ आहे. त्याच्यावर हा एक विकासाचा किंवा आता त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आणि ग्रोथ असे दोन शब्द आहेत. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ही असते गुणात्मक आणि ग्रोथ आहे ती संख्यात्मक असते. आणि GDP हा डेव्हलपमेंट पेक्षा ग्रोथचा इंडिकेटर मानला जातो. तुमचा GDP कसा आहे, त्यामुळे GDP तुमचा अमेरिकेचा GDP जास्त आहे, आता नानासाहेब म्हणले त्याप्रमाणे, कारण त्यांच्याकडे उत्पादन पण ते किमतीने गुणल्यामुळे ते आपल्याला दिसतं. आणि भारतामध्ये पण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे GDP हा कोणत्याही राष्ट्राचा जेव्हा आता सुद्धा दरवर्षी जी वाढ म्हणतो आपण की दरवर्षी ह्या वर्षीची आपली विकासाची वाढ जी आहे ती 7% असेल. याचा अर्थ काय, मागच्या वर्षी तुमचा GDP जर 100 रुपये असेल, पुढच्या वर्षी तो 107 रुपये होईल. 8% आपण म्हणतो तसं. मग 100 कोटी असेल तर 108 कोटी होईल. या अर्थानं तुमचा GDP रेट मोजला जातो. याचा अर्थ तुमच्या म्हणजे 3 क्षेत्र मानली जातात आपल्याकडे नेहमी की प्रायमरी सेक्टर ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर असतं, सेकंडरी सेक्टरमध्ये औद्योगिक आहे आणि थर्ड सेक्टर जे म्हणतो आपण टर्शरी सेक्टर त्याच्यामध्ये सर्व्हिसेस असतात. म्हणजे प्रायमरी सेक्टर सेकंडरी सेक्टरला रॉ मटेरियल पुरवतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रायमरी सेक्टर म्हणजे ऊस आहे. ऊस हे शेतीमध्ये तयार होतं आणि ऊस हे साखर कारखानदाराला रॉ मटेरियल देतं. त्यामुळे ते दोन्ही गोष्टी झाल्या. आणि पण साखर तयार झाली की साखर तयार झाल्यावरती वाहतूक तर करायला पाहिजे, त्यासाठी सर्व्हिस सेक्टर आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे. तर साखरेचे बिलं भागवायचे तर बँकिंग आहे, विमा काढायचा असेल तर इन्शुरन्स आहे, हे सगळं सर्व्हिस सेक्टर आहे. आणि ह्या सगळ्या जे तिन्हीमध्ये जे तुमचं उत्पादन होतं, पहिल्या 2 मध्ये उत्पादन आहे, थर्ड मध्ये सर्व्हिसेस आहेत, त्याची गुणिले किंमत म्हणजे तुमचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे मग व्हायला पाहिजे. भारत हा जगातला एकमेव देश असा आहे की ज्याचं सर्व्हिस सेक्टर मधलं योगदान सर्वात जास्त. जनरली कोणत्याही राज्याचं देशाची जी प्रगतीचा आलेख असतो कसा असतो की तुम्ही प्रायमरी सेक्टर मधून सेकंडरी सेक्टरला जाता, प्राथमिक क्षेत्रातून दुय्यम क्षेत्रातून दुय्यम मधनं तिसऱ्यामध्ये. भारत हा एकमेव देश आहे त्यानं प्राथमिक मध्ये एकदम तिय्यम उडी घेतली. म्हणजे याचा अर्थ काय, अगदी निगेटिव्ह बोलायचं झालं तर आपला अजून औद्योगिक विकास तेवढा झालेला नाही. असा प्रवास व्हायला पाहिजे तसा झालेला नाही. त्यामुळे आपलं GDP जर वाढवायचं असेल तर आपल्याला दुय्यम क्षेत्र अजून वाढवायला पाहिजे. ज्याच्यामध्ये आपण औद्योगिक क्षेत्र म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र आहे. मॅन्युफॅक्चरिंगचा अर्थ मी उत्पादन जेवढे वाढवाल तेवढं तुमचं GDPचं प्रमाण वाढत जाणार. GDP अगदी परत येत सांगतो, GDPचा अर्थ काय, वर्षभरात तुमच्या देशामध्ये तयार झालेल्या वस्तू आणि सेवा गुणिले त्यांची किंमत आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा GDP असं म्हणतो. पण आत्ता म्हणताय की जरा त्याच्यामध्ये दुय्यम क्षेत्रामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे, परंतु
आत्ता जगातल्या सर्व देशांचा म्हणजे अगदी विकसित देशांची सुद्धा GDP किंमत जर आपण बघितली आणि भारताची किंमत बघितली तर असं बऱ्याच वेळेला म्हणलं जातं की फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जी काही आहे म्हणजे अत्यंत वाढ ज्यांची खूप जोरात किंवा फास्ट आहे अशा पद्धतीचा भारत देश आहे. मग हे कसं काय नक्की त्याच्यामध्ये? कारण आता तुम्ही छान प्रश्न विचारलात. कारण बऱ्याचदा मी सांगितलं तेच, जे आपलं थर्ड सेक्टर आहे ज्याला आपण सेवा क्षेत्र म्हणतो ते आपलं मोठ्या प्रमाणात वाढतंय. आणि सेवा क्षेत्राचं आतापर्यंत कसं होतं की भारत आपण पूर्वीपासून अगदी निबंध स्पर्धेत भाग घेतल्यापासून म्हणतो आपण भारत हा कृषी प्रधान देश आहे अजूनही भारतात. पण ज्या देशाचं कृषीवरची अवलंबित्व कमी होतं तो देश विकसित होत जातो. कुठल्या प्रायमरी क्षेत्रावरचं प्राथमिक क्षेत्र आहे. आणि आपलं मगाशी म्हणलं तसं आपण थर्ड सेक्टरला एकदम गेलोय, तिथं आपण जगामध्ये एक नंबरकडे जायला लागलोय. बँकिंग असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, जगातल्या अनेक महत्वाच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये कंपन्या भारताच्या आहेत. उदाहरण घ्यायची इन्फोसिस आहे, TCS मोठ्या प्रमाणात काम करतात. अशा अनेक शेकडो कंपन्या काम करतात बँकिंगमध्ये, ट्रान्सपोर्टमध्ये, अनेक क्षेत्रामध्ये, एज्युकेशन, हेल्थ, हॉटेलिंग ह्या ज्या सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये भारत गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झाला. त्यामुळे GDPतला रेट वाढतो. GDP मध्ये भारताचा वेग वाढायचं कारण आहे की भारतानं सर्व्हिस सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात विकसित केलेलं आहे आणि ते वाढतंय. पण ह्याच्यापेक्षा जास्त जर विकास व्हायचा असेल तर दुय्यम क्षेत्र वाढणं सर्वात महत्त्वाचं आणखीन गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून स्टार्टअप सारखी काही योजना आहेत, मेक इन इंडियाला प्राधान्य आहे. आता त्या दृष्टिकोनातून प्रयत्न तर चालू आहेत. अर्थात त्याला ते काय असं पी हळदण हो गोरी असं होत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला त्याच्यासाठी काही कालावधी जावा लागतो. आणि मला असं वाटतंय की म्हणजे एक आकडेवारी साधारणपणानं अशी बोलली जाते की पूर्वी समजा 2च कारखाने एखाद्या वर्षी नवीन निघत असतील तर आता तेच प्रमाण 200 कारखाने किंवा 200 नवीन स्टार्टअप एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही सुधारणा होत चाललेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर थोड्या कालावधीमध्ये निश्चितपणानं भारतामध्ये हे दुय्यम क्षेत्र जे आपण मगाचपासून म्हणतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली वाढ अपेक्षित आहे आणि ती होऊ शकेल असं एकूण चित्र वाटतंय. अगदी बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये जे तुम्ही आता उल्लेख केलात, मोदी सरकार आल्यापासून गेल्या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप त्यांनी केलं. म्हणजे जेव्हा ईज ऑफ डुईंग बिझनेस हा जो एक प्रकार सरकारनं सुरू केला, ईज ऑफ डुईंग बिझनेस हा एक इंडेक्स मानला जातो. आणि जेव्हा आता इंडेक्स तो बंद झालाय 2019ला बंद केला, तेव्हा त्यापूर्वी काही वर्षापूर्वी म्हणजे मोदी सरकार येण्यापूर्वी ईज ऑफ डुईंग बिझनेसचा आपला जो इंडेक्स होता 123 किंवा 124 होता आणि गेल्या 19 साली तो 63 वर आला. असं काय की भारतात उद्योग सुरू करणं आता सोपं आहे. त्याचं वर्णन आम्ही जे करतो ना की रेड टेपिझम टू रेड कार्पेट. पूर्वी रेड टेप होता म्हणजे फितीचा कारभार असेल, पायगड्या घातल्या या आणि भारतामध्ये येऊन उद्योग करा. फरक म्हणजे तुम्ही आता उल्लेख केलेला मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया आहे, स्किल इंडिया आहे, अशा अनेक प्रकारच्या योजना सरकारनं सुरू केल्यात. MSMEला ज्याला आपण सूक्ष्म आणि लघु उद्योजक म्हणतो त्यांना सरकारनं मोठ्या प्रमाणात हे केले. आता ही गोष्ट लक्षात आल्यामुळेच प्रामुख्यानं आपली नीती आयोग जे आहे ते आता दुय्यम क्षेत्र, दुय्यम ह्याचा अर्थ आपण निगेटिव्ह दुय्यम असा अर्थ नाही, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. मराठी भाषांतर म्हणून दुय्यम म्हणजे पहिलं सेक्टर, दुसरं सेक्टर आणि तिसरं सेक्टर. दुय्यम म्हणजे कमी महत्वाच्या, दुय्यम स्थान असं नाहीये. तिथं सेकंडरी सेक्टरचा अर्थ ते म्हणजे अगदी शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर प्रायमरी सेक्टर जे आहे ते शेती क्षेत्र, दुय्यम क्षेत्र आहे ते औद्योगिक क्षेत्र आहे आणि तिय्यम जे आहे टर्शरी सेक्टर म्हणतो ते सेवा क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता त्या पद्धतीने वाढ करावी लागेल आणि सरकारचं त्याकडे लक्ष निरीक्षकात आपल्याला दिसणार आहे. अग्रिकल्चर डेव्हलप करावं लागणार आहे आणि त्याबरोबर औद्योगिक क्षेत्र पण डेव्हलप करावं. बरोबर. मी पुन्हा एकदा नानल साहेबांच्याकडे येतो. शहरी सशक्तीकरण हा एक मुद्दा म्हणजे जी शहरं 5 लाख वरील लोकसंख्या असणारी शहरं आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये देखील काही प्रोव्हिजन्स या आत्ताच्या बजेटमध्ये केलेले आहेत असं ऐकिवात येतंय. तर 5 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना सशक्त करण्याचा निर्णय भविष्यातील शहरी भारतासाठी कसा निर्णायक ठरू शकतो तो? श्रोत्यांना एक माहिती असेल की रोजगारासाठी आणि अधिक आपलं जीवनमान सुसह्य करण्यासाठी इन्कमच्या दृष्टिकोनातनं हे सगळं मायग्रेशन ग्रामीण भागातनं, अर्धशहरी भागातनं मोठ्या शहराकडे चाललेलं असतं. आणि मी एक असं धाडसी विधान करू इच्छितो की आता महानगरातली कायदा सुव्यवस्था परिस्थिती, त्याचप्रमाणे तिथल्या नागरिकांना एकटेपणा जाणवणं, ह्या सगळ्या गोष्टी असताना या शासनाने असा एक निर्णय घेतलेला आहे की जी 5 लाखाच्या पुढची शहरं आहेत पण महानगरं नाही आहेत अशी शहरं सशक्त करायची
आणि त्या दृष्टीने त्याच्यात त्यांना ग्रँट जास्तीत जास्त द्यायची. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दुसरी एक गोष्ट अशी सांगितलेली आहे की अशा ज्या ठिकाणी महापालिका असतील किंवा मोठ्या नगरपालिका असतील तर या ठिकाणी आता त्यांना बॉन्ड इश्यू करायला सांगून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करायचं. म्हणजे आता कालच मी या सगळ्या ज्या नवीन नूतन महापालिकांचे जे नगराध्यक्ष आहेत तर त्यांच्या प्रायोरिटीज त्या सांगत होत्या. त्या सांगत होत्या असं मी म्हटलं कारण काल बऱ्याचशा सगळ्या महिला आहेत तर त्याच्यामध्ये घनकचरा आणि वाहतूक हे दोन विषय सगळ्यांकडे होते. घनकचऱ्याचा विषय सगळ्यात मोठा आहे आणि महानगरातला जो प्रचंड कचरा जमा होतो तर त्या दृष्टीने त्यांना स्वतःचे रिसोर्सेस गोळा करता येतील. म्हणजे मला एक आठवण द्यावीशी वाटते की कृष्णा खोरे महामंडळ आपलं स्थापन झालेलं होतं इरिगेशनसाठी आणि त्या काळात ज्यांच्याकडे सरप्लस पैसा आहे अशा लोकांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले होते. फक्त याच्यामध्ये जसा मी स्वॉट अनालिसिस असतं स्ट्रेंथ विकनेसेस अपॉर्च्युनिटी थ्रीट तर ही योजना चांगली आहे पण लहान पालिकांच्या बॉन्डना रिस्पॉन्स लोकांचा मिळेल का या गोष्टीचा सुद्धा आपल्याला अर्थतज्ञांना विचार करायला लागेल की त्याला शासनाची गॅरंटी द्यायला लागेल. तर या दृष्टीने शासनाचं असं धोरण दिसतंय की महानगराचं केंद्रीकरण हे या लहान शहरांकडे द्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ मला परत एकदा श्रोत्यांना आपला जो एक गोल्डन ट्रायंगल म्हटला जातो म्हणजे पुणे मुंबई आणि नाशिक तर आता तुम्ही जर बघितलं आपल्या औद्योगिक महाराष्ट्राचं चित्र तर आता औरंगाबाद मोठ्या प्रमाणावर औद्योगिक दृष्ट्या प्रगत होते आणि तिकडे लातूर आणि त्या बाजूलाही आता मोठमोठे उद्योग येत आहेत. तर ह्या दृष्टीने वाढवण बंदर आहे त्यामुळे कोकण रायगड जिल्ह्याचा विकास येईल. चौथी मुंबई आता येऊ घातलेली आहे. तर ह्या सगळ्याचा संतुलित आणि समग्र विचार करणं आवश्यक आहे की उदाहरणार्थ तिसरी आणि चौथ्या मुंबईनी रायगड जिल्ह्याचं काय होईल. रायगड जिल्ह्याला जे लागून जिल्ह्यात म्हणजे रत्नागिरी असेल किंवा दुसरा जिल्हा असेल तर त्यांना काय वाव मिळेल. तर ह्या दृष्टीने मला असं वाटतं की ज्याला व्यवस्थापन क्षेत्रात मुकुंदरावांच्या की लीप फॉरवर्ड म्हणतो म्हणजे पुढे झेप घेणारं असं हे एक धोरण मला दिसतंय. आणि त्या दृष्टीने जर ह्या नगर परिषदा असतील किंवा महापालिका असतील फक्त मला त्याच्यामध्ये अभ्यासू श्रोत्यांना एक जाणीव करून द्यायची की त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचा दर्जा हा सुधारला पाहिजे आणि त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रोफेशनल काम जर झालं तर मला असं वाटतं की ह्या लोकांच्या बॉन्डला सुद्धा प्रतिसाद लोकांचा मिळू शकेल आणि रिसोर्स बिल्डिंग होईल आणि जेणेकरून ते थोडेसे स्वायत्त होऊन त्यांना त्यांच्या गरजाप्रमाणे धोरणं ठरवता येतील. आत्ता काय होतंय माझ्या माहितीप्रमाणे की अर्बन मिनिस्ट्री ही धोरणं जाहीर करते. मी एक लोकांना सांगू इच्छितो की जुन्या आठवणी आहेत पण आपली घंटागाडीची स्कीम आहे ही सगळ्या जी आता लहान लहान गावामध्ये सुद्धा गेलेली आहे तरी घंटागाडीची स्कीम हे आपले व्यंकय्या नायडू म्हणजे जे उपराष्ट्रपती म्हणून निवृत्त झाले हे अर्बन मिनिस्टर असताना ही त्यांनी स्कीम आणलेली होती. सुरुवातीला काही त्याच्यामध्ये अडचणी आल्या पण माझ्या निरीक्षणाप्रमाणे आता ही योजना आता स्टॅबिलाइज झाल्यासारखी वाटते. मोठ्या प्रमाणावर तो कचरा गोळा होतो. तर ह्या महापालिका चालवणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा जर यांचा एक चांगलं जर कॉम्बिनेशन तयार झालं तर मला असं वाटतं शासनाचं हे जे धोरण आहे की लहान शहरं सशक्त करायची आणि तिथलं जीवनमान तुलनेने तिथे मनुष्य एकटा नसतो. मला हे पुन्हा पुन्हा सांगायचंय की महानगरातला मनुष्य गर्दी असते क्राऊड असतो पण तो तिथे एकटा असतो. आणि त्याच्यामध्ये मला आता एक योगायोगाने मागाचा विषय थोडासा राहिला की ह्या केंद्र शासनाचं धोरण आता मानसिक आरोग्य सुधारण्यावर सुद्धा आहे. शब्द आलेला आहे बजेट स्पीच मध्ये. तर मोठ्या शहरापेक्षा लहान शहरातलं मानसिक आरोग्य लोकांचं जास्त अधिक चांगलं असतं. त्यामुळे मला ही योजना स्वागतार्ह वाटते. श्रोते हो आत्ताच आपण आनंद घेतलात चर्चा रंग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत माननीय श्रीराम नानल ज्येष्ठ अर्थविश्लेषक आणि माननीय श्रीयुत मुकुंद फडके ज्येष्ठ पत्रकार आणि कर सल्लागार यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा विषय होता नुकतंच केंद्रीय बजेट 2026 आणि 27 जाहीर झालं. त्या बजेटमधील विविध गोष्टी सर्वसामान्य माणसांना कळाव्यात त्या दृष्टीने या मुलाखतीत साधलेला संवाद याचा आनंद आज आपण घेतलात. या मुलाखतीच्या पहिल्या भागात तर पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमाच्या अंतिम भागात अर्थातच उद्याच्या भागात याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे.
ऐकूयात चर्चा रंग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात माननीय श्रीराम नानल, ज्येष्ठ अर्थ विश्लेषक, आणि माननीय श्रीयुत मुकुंद फडके, ज्येष्ठ पत्रकार आणि कर सल्लागार, यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, नुकतंच केंद्रीय बजेट 2026 आणि 27 जाहीर झालं. त्या बजेटमधील विविध गोष्टी सर्वसामान्य माणसांना कळाव्यात, त्या दृष्टीने 2 अर्थतज्ज्ञांनी साधलेला संवाद म्हणजेच बजेटचा आपण ऐकणार आहात आजच्या चर्चारंग या कार्यक्रमात. तर ऐकूयात चर्चारंग हा कार्यक्रम. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता आपल्या सातारा नगरपालिका ही तशी मध्यम आकारमानाची म्हणूया किंवा काय, परंतु त्यांनी सुरू केलेलं कचरा संकलन आणि त्याच्यावर प्रोसेसिंग हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये खतनिर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर होती. ते खत विकलं जातं आहे त्या कचऱ्याचं, म्हणजे कचऱ्याचे डोंगर आता का थोड्या दिवसांनी का होईना पण हळूहळू कमी होतील असं वाटतंय. आणि दुसरं एक असं की त्याच्यामधून वीज निर्मितीचा सुद्धा प्रयत्न एक चालू आहे, म्हणजे सेकंडरी ज्याला आपण उत्पादन म्हणतो या स्वरूपाचे सुद्धा उपयोग हे चालू आहे. तसंच साताऱ्यामध्ये आपल्याला आनंद वाटला सगळ्यांना की IT इंडस्ट्री, IT हब हे सातारकडं सरकण्याची शक्यता आहे. तसं बघितलं तर सातारा जिल्ह्याचा विचार केला तर खंडाळ्यापर्यंत सगळे उद्योग हे पुण्यातनं सरकून आलेलेच आहेत. तिकडं मध्येच फलटणकडे गेलेले आहेत, परंतु ते काही कालांतरानं का विना पण सातारकडे काही प्रमाणामध्ये सरकतील. आणि IT हबसारखा म्हणजे आपण आता बघतो की इथल्या युवा वर्गाचं भरपूर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर हे पुणे, मुंबई, बेंगलोरसारख्या शहरांमध्ये होतं आहे. कारण का तर तिथं IT इंडस्ट्रीला असणाऱ्या अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत आणि ते कदाचित जर आपल्या भागाकडे सरकलं तर निश्चितपणानं इथल्या युवा वर्गाला ती संधी एक फार मोठी संधी म्हणून उपलब्ध होणार आहे. अर्थात त्यासाठी खूप प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीज येणं गरजेचं आहे, जिथं ज्याच्यामध्ये हजारो कर्मचारी आवश्यक आहेत. टेक्निकल एक्सपर्टाईज हे सुद्धा अत्यावश्यक आहे, परंतु किमान त्याची सुरुवात तरी झालेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही जसं म्हणताय की साधारण लहान किंवा मध्यम आकाराची जी काही शहरं आहेत त्यांच्यामध्ये कदाचित आणखीन सशक्तीकरण सरकारनं केल्यामुळं आणखीन काही सुविधा उपलब्ध होऊ शकतात. दुसरं एक मगाशी बोलताना मुकुंदराव फडके म्हणले होते, नाही मला नानल साहेबांनाच विचारायचं आहे की आपण ट्रान्सपोर्ट किंवा लॉजिस्टिक्स ज्याला म्हणतो तर त्याचं बळकटीकरण करणं हे देखील एक आपलं बजेटमधनं उद्दिष्ट दिसतंय. तर त्या दृष्टिकोनातून नानल साहेबांना मला असं विचारायचं आहे की त्यासाठी जलमार्ग हा एक वेगळा मार्ग आता, कारण रस्त्यावर होणारी कोंडी जी काही आहे, कारण रस्त्याचं असणारं प्रमाण किंवा त्याचं आकारमान आणि त्यावरून धावणाऱ्या गाड्या हे जर बघितलं तर अनेक वेळेला अनेक ठिकाणी, आता मी आत्ताच नुकतंच झालेलं एक उदाहरण सांगतो की मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो आहे त्याच्यावर एक टँकर पलटी झालेला होता, काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता त्याचा आणि त्यामधून गॅस गळती होत होती. तो विषारी गॅस होता आणि जवळपास 13 तास 14 तास ही वाहतूक ही त्या ठिकाणी ब्लॉक झालेली होती. आता त्यामुळं रस्त्यांच्यापेक्षा इतर काही पर्याय आपल्याला मिळतात का, जसं रेल्वेचा पर्याय एक आहे ट्रान्सपोर्टेशनसाठी म्हणा किंवा एअर फ्लाईट हा सुद्धा पर्याय आहे. पण जलमार्ग हा पर्याय हा वाहतूक मालाच्या वाहतुकीसाठी किंवा माणसांच्या वाहतुकीसाठी सुद्धा उपलब्ध होऊ शकतोय. तर त्या जलमार्ग किंवा फास्ट रेल्वे, जसं वंदे भारतमुळं जग थोडंसं फास्ट झाल्यासारखं वाटतंय. आता वेळ कमी झालेला आहे 2 ठिकाणामधला अंतर पार करण्यासाठीचा. तर तशा पद्धतीनं या जलमार्ग आणि वाहतूक याच्यामध्ये काय नक्की या बजेटमध्ये प्रोव्हिजन्स त्यासाठी केलेले आहेत? या प्रकारच्या जलमार्गाला एक 3-4 वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी त्याला पुढाकार घेतलेला होता. आणि भारतातल्या जर मोठ्या नद्यांचा आपण जर भौगोलिक अभ्यास केला, मग गंगा असेल, यमुना असेल, ब्रह्मपुत्र असेल, तर पूर्वी हे जलमार्गाने वाहतूक किंवा प्रवासी वाहतुकी व्हायचीच. आणि अजून सुद्धा उत्तर भारतामध्ये गंगा यमुनाला होड्याने प्रवासी वाहतूक आहेच. तर हा केंद्रीय अर्थ खात्याने याचा विचार करून ह्या दृष्टीने ह्याला म्हणजे जास्तीत जास्त जोर द्यायचा असं ठेवलेलं आहे. याच्यातून 2-3 गोष्टी होतील
की जो माल खराब होणार असतो, म्हणजे ज्याला आपण पेरिशेबल कमॉडिटी असं म्हणतो, तर तो माल जलद गोष्टीने जाईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे मागच्या अर्थसंकल्पानंतर आत्ता वाराणसीवरनं चितगावपर्यंत एक प्रवासी टुरिस्ट जलमार्ग तयार केलेला असून तो साधारण 49 दिवसाचा प्रवास असतो आणि त्याच्यामधनं प्रवासी जात असतात, तिथल्या संस्कृती बघत असतात, तिथल्या संस्कृती आणि तिथलं खाद्य बघत असतात. तर ह्या दृष्टीने हा एक स्वागतार्ह विषय. म्हणजे इकडे आपल्याकडे कृष्णा आहे आणि तिकडे ब्रह्मपुत्र आहे आसाम आणि कलकत्त्यामध्ये. तर आता श्रोत्यांनी वैयक्तिक बघितला नसेल पण हावरा ब्रिज बघितला असेल, म्हणजे तुम्हाला ते पात्र केवढं विशाल आहे ते दिसतं. तर ही वाहतूक स्वस्त आणि जलद होऊ शकते. आणि मग असं असेल तर काश्मीरकडचा जो भाग आहे की आत्ता तुम्ही बघितलं असेल की आता श्रीनगरला तुम्हाला दिल्लीमध्ये बसून श्रीनगरला तुम्ही वंदे भारत एक्सप्रेसने जाऊ शकता. तर आता शेखर सरांनी जो वंदे भारतचा उल्लेख केला, तर आत्ता जरी हायलाईट झालेलं नसलं तरी काही वंदे भारत गाड्या वाढवणार आणि अमृत एक्सप्रेस सुद्धा वाढवणार. तर माझ्या एक अभ्यासाप्रमाणे वैष्णव साहेब आल्यापासनं, म्हणजे मी अशी काही तुलना करत नाही, पण रेल्वेचं आधुनिकीकरण जोरात चाललेलं आहे. हा प्रवास जास्तीत जास्त सुखावह कसा होईल आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे रूट्स ठरवलेले आहेत, म्हणजे समजा आता मुंबई आणि ह्या प्रांतामध्ये, पुणे असतील, ही महानगरामध्ये झारखंड, बिहार या ठिकाणचं मायग्रेशन मोठं झालेलं आहे. तर ह्या लोकांना ते कसं सुलभ होईल. मी आजच एक श्रोत्यांना, म्हणजे माझा एक असा स्वभाव आहे की लोकांशी संवाद एस्टॅब्लिश करायचा, प्रस्थापित करायचा. तर आज मी सकाळी एका बुके घ्यायला एका साताऱ्यामधल्या स्टॉलवाल्याकडे गेलेलो होतो. तर खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे ते. तर तो मराठी बोलत होता, पण माझ्या लक्षात असं आलं की तो मराठी बोलत असेल तर तो मराठी नाहीये. तर मी त्याला वाटलं कहाँ से आहे, तर तो म्हणाला मी पश्चिम बंगाल से आहे. तर पश्चिम बंगालमधला मनुष्य हा इथे येऊन हा बुकेचा व्यवसाय करतोय आणि आपल्याला चांगले दर्जेदार बुके देतोय. आणि मग मी त्याला म्हटलं आप पैसा कैसा भेजते, साहेब जीपे आहे ना. तर जरी ह्याच्याशी विषय नसला तरी मला परत एकदा गुगल पे किंवा फोन पे किंवा या पेमेंट पाठवण्याच्या मार्गाचा उल्लेख करावा असं वाटतं. UPI पेमेंट सगळे, UPI पेमेंट ते जास्त बरोबर होईल. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. तर आज हे इथे मायग्रेट झालेले लोक आलेले ह्या गोष्टीमुळे तातडीने आपल्या तिथल्या माणसांना पैसे पाठवत आहेत. आणि मग जवळजवळ मी त्याच्याशी 10-1 मिनिटं कलकत्ता आणि त्याच्याशी बोलत होतो. मला आपको बहुत जानकारी, तुम्हाला मी गया था वहां. तर त्यालाही एक आपुलकी वाटली. आणि त्यांची मुलं ही इथल्या शाळातनं शिकतायत. तर मला आणखीन एक थोडासा शिक्षणाचा एक मिनिट मी जास्त घेतो फक्त आत्ताच्या प्रश्नापुरतच, की आज मला चिटणीस सर सांगतात की त्यांच्या ज्या MIDCच्या वगैरे शाळा आहेत त्याच्यात ह्या परप्रांतातली कष्टकरी मनुष्यांची मुलं ही शिकतायत आणि उत्तम मराठीमधून शिक्षण घेत आहेत. तर हे सुद्धा जे गुणात्मक बदल आहेत हे आपल्या अभ्यासू श्रोत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मुकुंदरावांच्याकडं पुन्हा यायचं आहे. आपण ह्या बाकीच्या गोष्टी बघतोय, परंतु सर्वसामान्य करदाता जो आहे तो मात्र थोडा नाराज झाला यावर्षी असं म्हणतायत. कारण त्याच्या ज्या टॅक्सच्या स्लॅब आहेत इन्कम टॅक्सच्या, तर त्यामध्ये काही फार मोठा बदल झालेला नाही. जसं गेल्या वर्षी होतं तेच यावर्षी पण आहे. त्याला खरं काहीतरी करामधून दिलासा मिळणं हे अपेक्षित होतं, दरवर्षीच असतं अर्थात, परंतु ते काही यावर्षी झालेलं नाही. तर सर्वसामान्य करदात्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये काय वैशिष्ट्य आहे हा एक प्रश्न आहे. आणि त्याला जोडूनच की जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली असं जे काही सारखं बोललं जातं आहे, तर मग त्यामध्ये नक्की फरक कोणता आहे आणि कोणती प्रणाली ही नक्की फायदेशीर ठरू शकते. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना काही मिळालं नाही, पण हा शेवटी अनेक वेळा मला वाटतं माध्यमांनी निर्माण केलेला प्रश्न असतो. कारण ह्या वर्षी सुद्धा जर आपण बघितलं तर गेल्या वर्षीच सरकारनं जी कर रचना बदलली ती ड्रास्टिक होती, मूलभूत स्वरूपात बदल केले होते. या 12 लाख पर्यंतच्या रुपयापर्यंत, 12 लाख रुपयाच्या उत्पन्नापर्यंत तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही हा निर्णय जर गेल्या वर्षीच घेतला असेल तर ह्या वर्षी लगेच वेगळा बदल करणं अपेक्षितच नव्हतं. हे पहिलं होतं. त्यामुळे श्रोत्यांना मागच्या वर्षी जी 1 फेब्रुवारी 2025ला जे बजेट सादर झालं त्याच्या तरतुदी आता ह्यामध्ये लागू होणार आहेत, ह्या वर्षी लागू होतात. तर श्रोत्यांना तो फायदा, म्हणजे करदात्यांना तो फायदा आहेच आहे. ह्या वर्षी कोणताही बदल अपेक्षित नव्हता. आणि दुसरं लोकांना वाटत होतं की स्टँडर्ड डिडक्शन 75 वरनं 1 लाख ते पण होणार नव्हतं. कारण मागच्या वर्षीच ते सरकारनं गेल्या वर्षीचे बदल असतात आणि जी एक आदर्श कर प्रणाली किंवा कर रचना मानली जाते त्याच्यामध्ये सातत्य हा एक क्वालिटी मानली, गुण मानला जातो. जर सारखं बदलत असाल, तुम्हाला लक्षात घ्या की
कर प्रणाली जेव्हा बदलती तेव्हा त्याची टेक्नॉलॉजी पण बदलावी लागते. आता परवा अर्थमंत्र्यांनी जे सांगितलं की 1 एप्रिल पासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे आणि त्याचे नवे फॉर्म आम्ही लवकरच रिलीज करणार. हे फॉर्म तयार करणं आणि ते अपलोड करणं वेबसाईटवर ही एक खूप मोठी किचकट प्रक्रिया. दरवर्षी जर आपण असे बदल करत बसलो तर मग 1 एप्रिल आजही भारतामध्ये आपण 1 एप्रिलला आयकर रिटर्न भरू शकत. खरं नवीन वर्ष येते. मागच्या वर्षी पहिल्यांदा सरकारनं असं केलं की 1 एप्रिलला किमान ITR 1 आणि ITR 2 उपलब्ध करून दिली. उत्तरचे जरा उशिरा आले, 3-4 खूप उशिरा आले. म्हणजे अजूनही सरकार करू शकत नाही कारण ती यंत्रणा खूप किचकट आहे. त्यामुळे ह्या वर्षी जरी करदात्यांच्या अपेक्षा असल्या तरी फारसं ते देणार नव्हतं हे गृहीतच होतं. पण त्याच्यामध्ये काही अनेक बाकीच्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत, सर्वसामान्य करदाते आपण म्हणतो ते, त्याच्यामध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं शेअर बाजारात काम करणारे म्हणजे शेअर बाजारात व्यवहार करणारे जे आहेत त्यांचे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स STT तो वाढवलाय. म्हणजे मगाशी आपण म्हटलं ना की डिफिसिट भरून काढायची असेल, इकडं तुम्हाला काही बदल केले नाही, आयकर मध्ये उत्पन्न तुमचं वाढणार नाही. मग सरकारनं या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या, काही TDS आणि TCS मध्ये काही बदल केले. TDS चा अर्थ आहे तुम्हाला पेमेंट देताना पेमेंट देणारा वजा करून घेतो आणि TCS म्हणजे सेलर वजा करून घेतो, फरक आहे. त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला परदेशात तुम्ही पैसे पाठवणार असाल, परदेश प्रवास करणार असाल तर तुम्हाला काही तिथं कमी केलेलं आहे. परदेशात रेमिटन्स करताना तुम्हाला 5% वरून 2% करायचं. परदेशातल्या बाकीच्या गोष्टी, परदेशात तुम्ही प्रवासी म्हणून जाणार असाल तर तुम्हाला 5% वरून 2% आहे. काही सर्वसामान्य गोष्टी दिलेल्या आहेत जे नेहमी अपेक्षित असतं. म्हणजे स्लॅब वाढवणं, स्टँडर्ड डिडक्शन वाढवणं किंवा बेसिक उत्पन्नाची मर्यादा वाढवणं झालेलं नाही. कारण मागच्या वर्षी जी 4 लाखाची उत्पन्न मर्यादा केली तीच खूप जास्त आहे. म्हणजे ती एकदम 2.5 लाखावरनं 4 लाख रुपये केली, 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत वाढवली. अजून किमान माझ्या मते तरी 2-3 वर्ष तरी याच्यामध्ये कोणताही बदल होणे अपेक्षित नाही. तुम्ही जे नवी प्रणाली आणि जुनी प्रणाली अतिशय महत्त्वाचा विषय की अनेकांचा गैरसमज कसा आहे की आता 2026 सुरू आहे म्हणजे आता लागू होणारी नवी आणि 2025 जुनी. अर्थाने ते नाहीये. म्हणजे आता नवीन वर्ष सुरू झालं म्हणून मागचं वर्ष जुनं झालं अशा प्रकारे नाहीये. सरकारनं 2020च्या अर्थसंकल्पामध्ये ही न्यू आणि ओल्ड रिजिम असे 2 प्रकार आणले. त्याच्यामध्ये तेव्हा जे नियम कर लागू होते, कर स्लॅब लागू होते, ती आता जुनी झाली 2020 पर्यंतची. आणि त्यानंतर जी आहे ती सगळी नवी आहे. ती जी जुनी कर प्रणाली आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची एक फरक, दोन्हीतला फरक काय आहे की ते जुना आणि नवा असं न करता तुम्हाला जुन्या कर प्रणालीमध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळतो आणि त्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सवलत मिळते. आणि नव्या कर प्रणालीमध्ये ही कोणत्या प्रकारची सवलत मिळत, हा बेसिक डिफरन्स आहे. मूलभूत फरक हा आहे की तुम्ही, आणि खरं मी परवा पण म्हटलं तसं की सरकारला गुंतवणूक नको आहे बहुतेक सरकारने हे नवी प्रणाली आणली. कारण आपण बघतो की मी LIC पॉलिसी काढली ती 20-30 वर्षाची असते, मी होम लोन घेतलं ते 20 वर्षाचं असतं. म्हणजे आपण ती दीर्घकाल गुंतवणूक करतो. आणि जेव्हा तुम्ही LIC मध्ये गुंतवणूक करता तेव्हा तो LIC एजंट किंवा तुम्ही होम लोन घेता तेव्हा होम लोन देणारे बँकर तुम्हाला सांगतात की तुम्हाला याच्यातनं कर फायदा मिळेल. तुमचं होम लोनचं जो तुम्ही EMI भरणार आहे तर EMI मधला जो प्रिन्सिपल पार्ट आहे आणि इंटरेस्ट पार्ट आहे तर तुम्ही दोन्हीतनं तुम्हाला मिळणार आहे. असं पूर्वी सांगायचे की LIC मध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला 80C खाली तुम्हाला गुंतवणुकीचे फायदे मिळायचे. पण आता नव्या प्रणालीमध्ये ते फायदे, पण मग नव्या प्रणालीमध्ये फायदेशीर काय आहे तर रेट ऑफ टॅक्स कमी आहेत. जे जुन्या प्रणालीमध्ये 5%, 20% आणि 30%, म्हणजे 10 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल 10 लाख तर तुम्हाला 30% टॅक्स द्यायचा. आणि नव्या प्रणालीमध्ये मात्र गेल्या वर्षी लागू झाली. म्हणजे आता नवी प्रणाली म्हणजे दरवर्षी बदलत जाईल, टॅक्स स्लॅब बदलतील तेव्हा. त्यामुळे आता जी नवी प्रणाली लागू आहे त्याप्रमाणे तो 4 लाखापर्यंत 0 आहे. 4 ते 8, 5, 10, 15, 20, 25, 30 4च्या पाड्यामध्ये ते 24 लाखाच्या वर उत्पन्न तुमचं असेल तर तुम्हाला 30% हा हायेस्ट टॅक्स भरावा लागणार. आता या दोन्हीपैकी फायदेशीर कुठली हा प्रश्न तुम्ही जो विचार, त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की जर एखाद्याचं उत्पन्न आता जर आपण बघतोय पर्यंतचं उत्पन्न तुम्हाला टॅक्स फ्रीच आहे, 12 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स भरायचा नाहीये. पण तुमचं उत्पन्न जर 12 लाखापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला नवी कर प्रणालीच होणार आहे. कारण 12 लाखावरचा टॅक्स स्लॅब कमी आहे. पण जुन्या कर प्रणालीमध्ये तो 30% वर जातो आणि नव्या कर प्रणालीमध्ये 12 लाखापर्यंतचा टॅक्स आता 15%च आहे. फक्त फायदा काय तिकडं की तुम्हाला गुंतवणुकीवरचा फायदा मिळतो. परत त्याची मर्यादा 1.5 लाख रुपयेच आहे. 1.5 लाख तुम्ही किती गुंतवणूक केली तरी 1.5 लाखापेक्षा जास्त तुम्हाला TC खाली मिळणार नाही. बरोबर. पण अजून वेगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये जुन्यामध्ये तुम्हाला डी खाली आहे, तुम्हाला मेडिक्लेम आहे. पण आता नव्या ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. किंमत नव्या प्रणालीमध्ये सगळं काहीच नाहीये. तुम्ही जुन्या कर प्रणालीप्रमाणे सगळ्या जर कलम 80 जे आहे ना ते
सवलतींचं आहे. सवलतींचं सगळ्या जर 80C पासून 80TTU पर्यंत एवढे आहेत त्याच्यामध्ये कलम आहेत. ते जर आपण बघितलं सगळी जर एखाद्याला लागू केली ना त्याला 3.5 ते 4 लाख पर्यंतची कर सवलत मिळू शकते. सगळं त्याच्यामध्ये 1.5 लाख 80C खालची मेडिक्लेम आहे. तुम्ही एखादं इलेक्ट्रिक व्हेकल कर्जावर घेतलं असेल तर इलेक्ट्रिक व्हेकलवरचं जे इंटरेस्ट भरता तुम्ही पूर्णपणे तुम्हाला करमाफी करून देईल. किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही डोनेशन दिलंय जी खाली तुम्हाला डोनेशन भरल्यावर तुम्हाला जर 50% 100% डोनेशनवर तुम्हाला कर सवलत मिळू शकते. हे काहीच आता नव्या कर प्रणालीमध्ये तर तुमचं उत्पन्न लक्षात घेऊन तुम्हाला कुठली कर प्रणाली आणि आता साईटवर काय केलंय तुम्हाला दोन्हीची कंपॅरिझन करता येते. सरकारने एक सोय करून दिली दोन्हीमध्ये पैसे तुमचं भरा. तुम्हाला कुठं टॅक्स जास्त भरावा लागतोय ते घेऊ नका. जिथं कमी जास्त टॅक्स भरावा लागतोय तुम्ही ती घ्या. आणि पण आता हे तर बघतोय आपण LICची गुंतवणूक कायमस्वरूपी चालू राहणार आहे. होम लोन मधली गुंतवणूक कायमस्वरूपी चालू राहणार आहे. म्हणून तुम्ही जुनी प्रणाली स्वीकारावी का असं आहे का तर नाही. तुमचं टॅक्स बर्डन किती होणार आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि याच्यामध्ये एक रिबेट नावाचा भाग असतो. सर्वात महत्त्वाचा अनेकांना तो माहित नाहीये. रिबेटचा अर्थ कसा आहे की मागच्या वर्षामध्ये 5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नव्हतं. ह्या वर्षी कसं आहे तुम्हाला 12 लाख पर्यंत जर आहे उत्पन्न तर टॅक्स भरायचा नाही. पण तुमचं उत्पन्न 12,10,000 रुपये आहे तर तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. 12 लाखाच्या वर तुम्ही क्रॉस केलं की तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. तो रिबेट आहे ना जी सवलत अंडर सेक्शन 87 म्हणजे तुम्ही 12 लाख पर्यंत तुमचं उत्पन्न आहे. समजा अगदी साधं माझं उत्पन्न 12 लाखच आहे तर कॅल्क्युलेट कसं केलं जातं की 0 ते 4 लाखापर्यंत काहीच नाहीये. आता राहिले 4 ते 8 लाख. 8 लाखाला तुम्हाला 5% म्हणजे 4 लाखाच्या 5% म्हणजे किती झाले 20,000 बरोबर. आणि पुढे 8 ते 12 4 लाख आहेत तिथं 10%. त्या 4 लाखाचे 10% झाले 40,000 म्हणजे पहिले 20,000 पहिले 0 अधिक 20,000 अधिक 40,000 असे 60,000 उत्पन्न तुम्हाला मिळतं. आज तुम्ही 12 लाखापर्यंतचा असाल तर 60,000 वर तुम्हाला झिरोच होतं लगेच. तुम्हाला टॅक्स द्यायचा नाहीये. पण तुमचं उत्पन्न 13 लाख असेल तर पुढचा जो 12 लाख ते 16 लाखाचा स्लॅब आहे त्याच्यावर तुम्हाला 15% द्यावं लागणार आहे. तेवढं पूर्ण तुम्हाला करून टॅक्स भरावा लागणार. म्हणजे तुम्हाला 12 लाखाच्या आत असाल तर तो रिबेट मिळणार आहे. 12 लाख तुम्ही क्रॉस केले की तुम्हाला रिबेट मिळणार नाही. तुम्हाला संपूर्ण टॅक्स भरायचा आहे. एक अनेकांचा गैरसमज कसा आहे की टॅक्स रेट जो ठरतो तो समजा 30% मला भरायचा तर माझ्या टोटल उत्पन्नावर 30 नाही भरायचा. आता मी तुम्हाला स्लॅब सांगितले प्रत्येक स्लॅब प्रमाणे कॅल्क्युलेट केला जातो मग त्याची बेरीज केली. म्हणून जर मगाचा प्रश्न तुमचा बघितला तर आता तरी नवी प्रणाली जास्त फायदेशीर. खूप छान माहिती दिली तुम्ही आणि अनेक लोकांच्या मनातल्या असणाऱ्या शंकांची उत्तरं ही आत्ता त्यांना मिळालेली असतील. मी शेवटाकडं येणार आहे पण त्यापूर्वी एक अत्यंत इंटरेस्टिंग असा एक नवीन फॅक्टर किंवा एक नवीन गोष्ट या बजेटमध्ये दिसते आहे जी की कंटेंट क्रिएटर किंवा डिजिटल इकॉनॉमी या संदर्भातले काही प्रोव्हिजन्स या बजेटमध्ये केलेले दिसतात. मुळात आम्हाला आता कंटेंट क्रिएटर म्हणल्यानंतर रील मेकिंग शॉर्ट फिल्म मेकिंग किंवा अशाचा जो कंटेंट आहे हा डिजिटल कंटेंट जो आहे आणि तो निर्माण करणारा निर्माता किंवा क्रिएटर तर यांच्यासाठी म्हणून काही वेगळ्या सुविधा किंवा काही वेगळी बजेटरी प्रोव्हिजन ही त्याच्यामध्ये केलेली आहे. असं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगितली जाते आणि ती युवा शक्तीसाठी म्हणून सशक्त करणारी आहे. म्हणजे नुसतंच युवांनी याच्यामध्ये टाईमपास करण्यापेक्षा तर तो एक उत्पन्नाचा स्रोत एक वेगळा तयार होईल आणि मग त्यातून त्यांना स्वतःचं काहीतरी एक वेगळं उद्दिष्ट साध्य करता येऊ शकेल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. तर त्या संदर्भात या बजेटमध्ये काय आहे नक्की? ही फार कल्पक योजना आहे आणि याच्यातनं ग्रामीण युवकाला सुद्धा त्याच्या प्रतिभेला वाव मिळू शकतो. मला श्रोत्यांना मी इथे या सातारच्या मल्टिप्लेक्समध्येच एक लायन किंग म्हणून सिनेमा बघितला होता आणि त्याच्यामध्ये शाहरुख खानने आवाज दिलेला होता. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात आहे आणि मला वैयक्तिक माझ्या पातळीवर सुद्धा मी हे करणं शिकण्याचा प्रयत्न केला पण मला साताऱ्यात काही ते मिळालं नाही. तर एक नवीन वाव निर्माण झाला आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना फ्रेश आणि ताजं आणि कल्पक पाहिजे. तर त्यामुळे मला असं दिसतंय की आपल्या ग्रामीण भागातले जे बोली भाषेतले जे काही गाणी आहेत आणि सण आहेत तर त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर या फिल्म मेकिंगला शॉर्ट फिल्म मेकिंगला किंवा रीलला वाव मिळू शकतो. मला एक श्रोत्याला असं सांगायचं आहे मुकुंदराव माझ्या शेजारी आता एक अभ्यासग्रस्त बसलेत शेखर सरांना पण त्याची सगळी माहिती आहे. तर माझ्या एक डोक्यात अशी कल्पना घोळते की पंचतंत्र असेल हितोपदेश असेल
हितोपदेश असेल हम्म. तर अशा इसाप नीती असेल हम्म. तर याची एक फेर मांडणी जर केली हम्म, हम्म, हम्म. आणि त्या दृष्टिकोनातनं जर अशा प्रकारे विजडम जर आपण शिकवला हम्म. तर मला असं वाटतं की जागतिक पातळीवर आता गेली पण असतील हम्म. पण ह्या आपल्या सगळ्या लहान मुलांच्या कहाण्यातनं एक पुढच्या पिढीला एक विजडम शिकवण्याचं एक मोठं पोटेन्शियल झालंय हम्म. आणि सातारकरांना एक सोयीस्कर असं हम्म. की एक कंटेंट क्रिएटरचं पहिलं केंद्र हे मुंबईत निघतंय आपल्याला थोडं ऍक्सेसिबिलिटीच्या दृष्टीने ते जवळ होणार आहे हम्म. आणि त्याला पूरक एक गोष्ट अशी की खेळणी व्यवसायामध्ये भारताने आतापर्यंत काही जे दुर्लक्ष झालं होतं हम्म. तर मागच्या बजेटमध्ये सुद्धा टॉय मेकिंगला त्यांनी प्रॉमिनन्स पुढाकार दिलेला होता हम्म. आणि ह्या वर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख आहे तर खेळण्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करू शकतो मला आणखीन 2 गोष्टी सुचतात म्हणजे अशा की विदुर नीती नारद नीती ह्या एक गोष्टी ते पुस्तकं उपलब्ध आहेत हम्म. म्हणजे अगदी मला सज्जनगड सारख्या वरच्या सज्जनगडावर सुद्धा इंग्लिश मधलं विदुर नीतीचं पुस्तक मिळालं वा, वा. हा तर ह्या गोष्टीचा आपण समजा अभ्यास केला तर कुलकर्णी सर नाट्य क्षेत्रात होते हम्म. तर असं समजा साताऱ्यात आपण एखादा ग्रुप तयार केला मी लोकांना आवाहन करतोय हम्म. तर आपल्याला ह्या कंटेंट रायटिंगचा जास्त फायदा घेता येईल अनेक म्हणजे पुण्यामध्ये कंटेंट रायटिंगला आणि विशेषतः ज्यांना परदेशी भाषा आहेत म्हणजे रशियन भाषा येत असेल किंवा जर्मनी येत असेल तर याचं सगळं मला एक मोठं क्षेत्र माझ्या डोळ्यासमोर दिसतंय तर ही फार कल्पना आहे नाही नाही म्हणजे मग त्या क्षेत्रासाठी काही वेगळ्या सवलती किंवा असं काही आर्थिक काही हे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आत्ताच्या बजेटमध्ये नाही ते अजून स्पष्ट झालेलं नाही कारण डिटेल अजून भाषण पूर्ण मी वाचलेलं नाही आणि जे आत्ताच्या पहिल्या 2 दिवसातल्या ज्या प्रेसच्या बातम्या आहेत किंवा त्यांच्या भाषणाच्या बातम्या आहेत पण एक मोठं क्षेत्र आहे त्या काही योजना नंतर सुद्धा येतील की ज्या वेळेला हे विधेयक लोकसभेत एप्रिल महिन्यात पास होईल त्यावेळेला सुद्धा त्याच्या काही प्रोव्हिजन येतील पण मला ह्या कलाकार मंडळींना हे मला जास्त मला त्याच्यात म्हणजे भविष्य दिसतंय म्हणजे मी कोकणातला असल्यामुळे मी लगेच कोकणातल्या लोकांना आमच्या बोलून आमचे जे ते खेळे वगैरे असतात दशावतार असतात खेळे म्हणून एक प्रकार असतो आमच्या उत्तर रत्नागिरी तर त्या लोकांशी मी बातचीत सुरू केलेली आहे की आपल्याला याचं काय करता येईल बरोबर तर मोठा भाव त्याच्यामध्ये आहे मला काय वाटतं याच्यामध्ये ह्या बजेटमध्ये भारत विस्तार नावाचं एक त्यांनी कन्सेप्ट केलेली भारत विस्तार म्हणजे AI टूल जे आहे ते भारताच्या संस्कृतीला असेल अशा प्रकारे हे कंटेंट क्रिएटिंगचं जे आहे ते भारत विस्तारशी जोडलं जाईल असं मला वाटतं आता AI ला काय लागतं की प्रॉम्प्ट क्रिएट करावे लागतं AI ला तुम्ही काहीतरी फीड द्यावं लागतं कंटेंट क्रिएटरचं काम हे प्रॉम्प्ट क्रिएट करणं हे सुद्धा असू शकतं बरोबर. त्यासाठी भारत विस्तारची ही नावच त्यांनी दिलं भारत विस्तार असं नावच त्यांनी दिलेलं आहे आणि मगाशी मी जे मला तुम्ही करदात्यांना काय त्याच्यामध्ये एक सांगायचा मुद्दा माझा राहून गेला की ह्यावेळी अनेक वेळा काय होते करदाता आपला रिटर्न जेव्हा भरतो तेव्हा चुका होतात त्याच्यामध्ये काय आणि सरकारनं त्याला वाव दिलेला आहे की तुम्ही दुरुस्त रिवाइज भरू शकता आतापर्यंत ती मुदत 31 डिसेंबर असायची म्हणजे करदात्याला आपल्यासारख्या पर्सनल करदात्याला भरण्यासाठी 31 जुलै आहे पण 31 जुलैला तुम्ही भरला वेळेवर पण त्यात चूक झाली काहीतरी तर तुम्हाला तो रिवाइज करण्याची मुदत आतापर्यंत 31 डिसेंबर होती ती आता 31 मार्च पर्यंत वाढवली तुम्हाला अजून 3 महिने मिळाले जरी चूक झाली ती घाबरून जायचं कारण नाही तुम्ही 3 महिन्यामध्ये ते बदल करू शकता तारखा पूर्वीच्या ज्या आहेत त्या 31 जुलै आहे तशाच ठेवलेल्या आहेत फक्त बदल केलेली तारीख आहे ती ITR 3 आणि ITR 4 जे बिझनेसमन आहेत प्रोफेशनल्स आहेत डॉक्टर वकील CA किंवा सर्वसाधारण व्यावसायिक त्यांना जो 3 किंवा 4 नंबरचा फॉर्म भरावा लागतो त्यांना मात्र 31 जुलैच्या ऐवजी आता 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख केली 1 महिना ते उशिरा भरू शकतात या काही गोष्टी ह्या नव्या अर्थसंकल्पामध्ये करदात्यांसाठी बदललेल्या आहेत नाही मला वाटतंय या आजच्या आपल्या गप्पांचा शेवट करत असताना मुकुंदराव तुम्ही या बजेटबद्दल थोडक्यात काय आपण शेवट करू शकतो या आजच्या चर्चेचा ह्या बजेटचा शेवट करायचा असेल तर मला वाटतं हे कर्तव्यनिष्ठ बजेट आहे म्हणजे अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत असताना 3 कर्तव्य सांगितली या 3 कर्तव्याच्या माध्यमातून आपल्याला आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे ती कर्तव्यामध्ये पूर्वीचीच आहेत ती सबका साथ सबका विकास वगैरे करून टाकलेले आणि त्यामुळे ह्या बजेटचा जर एका वाक्यात उल्लेख करायचा असेल वर्णन करायचं असेल हे कर्तव्यनिष्ठ अर्थसंकल्प आहे त्यानिमित्ताने कर्तव्य पूर्ती करता करताच देशाचा विकास करावा हे सरकारचं धोरण दिसतंय मला बरोबर नादल साहेबांच्याकडं मी येतोय आणि आता हा शेवट करत असताना तुम्ही या बजेटबद्दल काय नक्की सांगू शकता सारांशानं
बजेट लोकाभिमुख आहे आणि युवक वर्गाच्या महिलांच्या, म्हणजे मगाशी आमच्या दोघांकडून तो उल्लेख राहिला होता की मुलींसाठी हॉस्टेल जिल्हा स्तरावर येणार आहे, हा. मुलं ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षणासाठी वाव मिळणार आहे. हम्म, तर लोकाभिमुख आहे, लोकांच्या आकांक्षांना प्रतिसाद देणार आहे. हम्म, पण मला काल एक सिडनीवरनं मला एक माझ्या मित्राचा फोन आला होता हम्म, की त्याने माझा लेख वाचून विचारलं की तो म्हणाला सगळंच तुला याच्यात चांगलं दिसतंय, हम्म, हम्म, तर राहिलंय काय? हम्म, तर ते सुद्धा श्रोत्यांना सांगितलं पाहिजे. हा, हा, तर त्या दोन गोष्टी मी सांगून हे म्हणजे माझा समारोप मी करू इच्छितो. हम्म, बजेट चांगलं आहेच, त्या बाबतीत वादच नाही. हम्म, पण बँकिंग सेक्टर जो भारताचा विस्तारित आहे, हम्म, त्या बँकिंग सेक्टर बद्दल काही बजेटमध्ये काही म्हणजे प्रोव्हिजन्स किंवा प्रोव्हिजन म्हणण्यापेक्षा उल्लेख नाही. हम्म, हम्म, फक्त एकच उल्लेख झाला की एक हाय पॉवर कमिटी नेमणार आहेत. हम्म. ती कमिटी रिझर्व्ह बँक सुद्धा नेमू शकते, ती रिझर्व्ह बँक नेमेल. हम्म, पण सध्याचं म्हणजे बँकिंग सेक्टर जे आहे हम्म, आणि त्याच्यामध्ये अल्पशिक्षित किंवा उत्साही मध्यमवर्गीय ह्यांना जो सायबर क्राईमचा मोठा आता हो. सहन करायला लागतोय, की साताऱ्यासारख्या ठिकाणी सुद्धा हम्म, सायबर क्राईमच्या अनेक उदाहरणं ऐकू येत आहेत. हम्म, तर सायबर क्राईमला आळा कसा बसता येईल, हम्म, आणि त्याच्यामध्ये मग मला असं वाटलं होतं की काही एक लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी त्याच्यामध्ये ते सांगतील हम्म. की बा हे असं असं आपण योजना आणतोय. तर ही योजना मला काही दिसत नाही. हम्म, आणि सगळ्या अंमलबजावणी यंत्रणाबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करून तरी मला असं वाटतंय हम्म, की ह्या सगळ्या ज्या योजना आहेत, हम्म, तर ह्या योजना सगळ्या अंमलबजावणीचं काय, हम्म, हम्म, आणि आपली प्रशासकीय यंत्रणा, मी त्याच्याबद्दल असं काही जाहीर काही बोलू इच्छित नाही, हम्म, पण प्रशासकीय यंत्रणेचा सकारात्मक आणि जोरकस प्रतिसाद या योजनांच्या अंमलबजावणीसाठी लागेल. हम्म, तर माझी एक अशी नम्र सूचना आहे की जी मी पुढेही पाठवलेली आहे की खरोखर मागच्या वर्षीचं बजेट केलं, म्हणजे मागच्या वेळेला मुकुंदरावने आमच्या दुसऱ्या एका कार्यक्रमात सांगितलं हम्म. की मागच्या वेळेला अमुक एक गोष्टीसाठी एवढी प्रोव्हिजन केली होती, हम्म. मग त्यातली किती खर्च झाली हम्म, आणि किती शिल्लक आहे आणि त्याचे काय योजना आहेत. कारण सगळ्या योजना, आता काही योजना रेल्वे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर हे 5 वर्ष पूर्ण होणार, हम्म, मग आता पुढच्या वर्षी अर्थमंत्र्यांनी जर असं नमूद केलं हम्म. की या आर्थिक वर्षात एवढे खर्च केले, आम्ही एवढे पुढे करणार आहोत, हम्म, तर मग ज्याला आपण आउटले आणि आउटकम म्हणतो त्याला हे येईल. हम्म, तर अंमलबजावणी हा यशस्वी आणि पर्पजफुल अंमलबजावणी हम्म. हा या बजेटमधला मोठी मला अडचण वाटते. ती जर झाली तर आपण जसं म्हणतो सर्वे तो सुखी ना संतू, तर या देशातला नागरिक हा सुखी, समाधानी आणि आनंददायी होईल. वा वा. आत्ता श्रोते हो, आपण गप्पा मारत होतो आपल्या चर्चारंग या कार्यक्रमामध्ये. माननीय श्रीराम नानल साहेब, जे अर्थविश्लेषक म्हणून साताऱ्यामध्ये नव्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, आणि माननीय मुकुंदराव फडके हे अर्थतज्ञ आहेत, करसल्लागार आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत. तर अशा मंडळींच्या बरोबर गप्पा मारत असताना मला शेवट आपल्या आजच्या चर्चेचा करत असताना हेच वाटतंय की पाण्यानं अर्धा ग्लास भरलेला आहे, म्हणजे तो अर्धा ग्लास भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे, आपण कसं बघतोय नक्की त्याच्याकडं. हां, तर त्याच्यावर अवलंबून आहे. जर आपण असं म्हणलं की जसं राजकीय लोक काही अर्थ लावत असतील बजेटचा की याच्यामध्ये काहीच नव्यानं केलेलं नाही किंवा काहीच घडत नाही आहे वगैरे वगैरे, घडत नसेल तर जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था भारत ही कशी असू शकेल जर काहीच घडत नसेल तर. समजा मोबाईल फोनच्या किंवा ॲपलसारख्या कंपनीजसुद्धा भारतामधनं मेक इन इंडिया प्रोडक्शन करतायत आणि ते जगामध्ये आता 1 नंबर 2 नंबरला आहे. आपण एक 4 व्हीलरचा हब म्हणूनसुद्धा आपण जगामध्ये 1-2 नंबरला गेलेलो आहे. तर हे कसं होऊ शकतं, म्हणजे काही ना काहीतरी घडतं आहे. त्यासाठी सरकारी धोरणंच प्रामुख्यानं त्याला एक पुश देणारी ठरतात. आणि म्हणून आपण असं म्हणतोय की पाण्यानं अर्धा ग्लास भरलेला आहे, तो आपण आपल्या दृष्टीनं ठरवायचा आहे की नक्की तो आपल्याला कसा दिसतोय, अर्धा भरलेला दिसतोय का अर्धा रिकामा दिसतोय, हे तुमचं तुम्हीच ठरवा. कारण सांगा कसं जगायचं, गाणं म्हणत की रडत कडत, हे तुमचं तुम्हीच ठरवा. तर श्रोते हो, बऱ्याचशा गोष्टी अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला या दोन्ही तज्ज्ञ मंडळींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्या हिंदवी रेडिओतर्फे आणि हिंदवी परिवारातर्फे या दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपण अशाच कोणत्या तरी एका वेगळ्या विषयावरच्या चर्चेला पुन्हा आपण भेटूया अशी त्या दोघांनाही विनंती करतो आणि आजचा चर्चारंग या ठिकाणी संपूया. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात चर्चारंग
या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत माननीय श्रीराम नानल ज्येष्ठ अर्थविश्लेषक आणि माननीय श्रीयुत मुकुंद फडके ज्येष्ठ पत्रकार आणि कर सल्लागार यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा विषय होता नुकतंच केंद्रीय बजेट 2026 आणि 27 जाहीर झालं. त्या बजेटमधील विविध गोष्टी सर्वसामान्य माणसांना कळाव्यात, त्या दृष्टीने या मुलाखतीत साधलेला संवाद याचा आनंद आज आपण घेतलात.